हाय मुलांनो, आज आपण 17th लेसन माय अपब्रिंगिंग याची एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट ए आहे फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे, मी ते लिहून घेतलेले आहेत, आपण सॉल्व करूयात. फर्स्ट, अवर लव्ड वन्स ट्राय हार्ड टू सी दॅट वी डेव्हलप डॅश डॅश हॅबिट्स. आपले जे जवळची माणसं आहेत तर ती आपल्यासाठी आपल्यामध्ये चांगल्या मी उत्तरच सांगितलं. आपल्यामध्ये डॅश डॅश कशा प्रकारच्या हॅबिट्स डेव्हलप होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, तर चांगल्या म्हणजेच गुड हॅबिट्स डेव्हलप होण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट, अवर नेबर्स अल्सो इन्फ्लुएन्स अवर. आता आपले जे शेजारी आहेत त्यांचा आपल्यावरती प्रभाव पडतो, आणि तो कशामध्ये पडतो तर आपल्या अपब्रिंगिंग म्हणजे आपली कशी वाढ होते, आपल्यावर कशा प्रकारचे संस्कार होतात, तर याच्यामध्ये सुद्धा त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्या शेजारच्यांचा सुद्धा होत असतो. ठीक आहे. आता बी, आन्सर इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. फर्स्ट, हाऊ डू वी डेव्हलप सर्टन लाईक्स अँड डिसलाईक्स. आपल्यामध्ये आवड आणि निवड. लाईक म्हणजे आवडणे, काही गोष्टी आपल्याला आवडतात. डिसलाईक म्हणजे काही आपल्याला आवडत नाही, तर ते कसं तयार होत असतं, आपण कशा ठरवत असतो. आन्सर, वी डेव्हलप सर्टन लाईक्स अँड डिसलाईक्स व्हेन वी स्टार्ट लर्निंग न्यू थिंग्स व्हाईल ग्रोविंग अप. जेव्हा आपण लहानाचे मोठे होत असतो तेव्हा आपण जेव्हा काही शिकायला जातो, शिकणं स्टार्ट करतो, एखादी गोष्ट करण्यासाठी आपण जेव्हा ती शिकत असतो तेव्हा आपले लाईक्स आणि डिसलाईक्स डेव्हलप होत असतात. समजा ती गोष्ट करण्यात आपल्याला मजा आली तर ते आपल्याला आवडतं, म्हणजे ते आपलं लाईक झालं, आणि ती गोष्ट करताना आपल्याला मजा नाही आली तर ते आपलं डिसलाईक होऊन जातं, आपल्याला आवडत नाही. ठीक आहे. सेकंड, हाऊ डू वी लर्न अबाउट डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे जे आपल्या आजूबाजूला जे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्सेस आहेत त्याला डायव्हर्सिटी म्हणतो आपण. ठीक आहे. तर ह्या डायव्हर्सिटीबद्दल आपण कसे शिकतो. आन्सर, when our neighbors are from another places we get to know about their food and festivals which may be different from ours and we become familiar with diversity. जेव्हा आपल्या आजूबाजूला आपले जे शेजारी आहेत ते दुसऱ्या ठिकाणावरून आलेले असतात तेव्हा त्यांचं जेवण बनवण्याची पद्धत वेगळी असते, त्यांचे फेस्टिवल्स ते वेगळे सेलिब्रेट करतात, ते वेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतात, हो ना, ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. आणि मग आपल्याला असं समजतं की प्रत्येकाच्याच घरी सगळं सारखं सारखं नसतं, आणि म्हणजेच आपल्याला डायव्हर्सिटी याचा अर्थ तेव्हा समजतो. तुम्ही पण ऑब्झर्व करा, तुमच्या शेजारी कुठल्या गावचे लोक राहतात, कुठून आलेले आहेत, त्यांचे बघा. आपली आई जशा प्रकारे भाजी बनवते तशीच त्यांची भाजी नसते, त्यांचे मसाले वेगळे असतात, किंवा त्यांचे सण सेलिब्रेट, आता समजा दिवाळी असेल किंवा गौरी गणपतीचा असेल तर त्यांच्यामध्ये अजून थोडं वेगळ्या प्रकारे सुद्धा ते सेलिब्रेट केले जातात. यालाच डायव्हर्सिटी असं म्हणतात, आणि ते बघूनच आपण शिकत असतो. ठीक आहे. आता सी, गेस हू, कोण आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर त्यातलं फर्स्ट काय आहे, डॅश क्लाइम्स द हिल विथ द आजोबा नेक्स्ट डोअर. आता शेजारच्या आजोबांसोबत टेकडीवरती कोण चालायला गेलं आहे, इथं आहे बघा लेसनमध्ये, प्रताप. कोण गेलेला आहे, प्रताप. तर ते इथे आपल्याला लिहायचं आहे, प्रताप क्लाइम्स द हिल विथ द आजोबा नेक्स्ट डोअर. सेकंड, सुप्रिया लव्स टू रीड बिकॉज ऑफ हर. तर सुप्रियाला लिहायला आवडते. कोणामुळे आवडते तर दीदी तिच्या शेजारी जी राहते तिच्यामुळे तिला रीड करायला आवडते. तर ऑफ हर दीदी इथे लिहूयात आपण. थर्ड, द लेडी नेक्स्ट डोअर टॉट डॅश डॅश अबाउट सेल्फ रिलियन्स. आता ही जी आजी आहे दुसऱ्या शेजारी राहणारी, तर त्यांनी सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबनाबद्दल, म्हणजे स्वतःची कामे स्वतः करायची, हे कोणाला शिकवलं तर हिनाला शिकवलेलं आहे. मग आपण ते इथं आन्सर लिहूयात. ठीक आहे. ओके. आणि अशा प्रकारे हा लेसन संपलेला आहे. ओके, बाय बाय.